अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शब्द या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी डोक्यावर, घरावर, घरातील कुठल्याही सदस्यावरती कितीही कर्ज झालेलं असेल तर त्या कर्जातून मार्ग मिळवण्यासाठी, कर्जाचे हप्ते अचूक फिटण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये असलेलं जे काही कर्ज आहे ते नील होण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। उपाय 100% कारगर आणि अनुभव सिद्ध आहे। कुठल्याही सोमवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। खरं तर असं कुणीच नसेल की ज्याने कधी आयुष्यात कर्जच घेतलं नसेल। कधी आपण आपल्या मुलांच्या लग्नासाठी कर्ज घेतो, कधी आपण मुलांच्या व्यवसायासाठी कर्ज घेतो, कधी स्वतःच्या काही अशा गोष्टी असतात, मग घर बांधणं असेल, गाडी खरेदी करणं असेल, जमीन घेणं असेल, कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी आयुष्यात आपण एकदा तरी कर्जबाजारी होतो। आता प्रोसेसने जे लोन असतं ते जरी आपल्याकडनं नाही झालं तर आपण शेजारच्यांकडून, नातेवाईकांकडून, कुणाकडनं तरी पैसे उसने घेतो, तेही एक प्रकारचंच कर्ज असतं। जेव्हा हे कर्ज आपण घेतो, जेव्हा आपण पैसे मागतो तेव्हा थोडं सोपं वाटतं। मागताना किंवा घेताना असं वाटतं की मी आज उद्या हे फेडू शकेल, मी देऊ शकेल, पण कर्ज घेतलेली व्यक्ती तुम्हाला कधीच सुखात जगताना दिसणार नाही। कर्ज घेतलेली व्यक्ती तुम्हाला कधीच हसताना दिसणार नाही। डोक्यात एकच असतं, आता हे कर्ज फेडायचं कसं। कष्ट खूप करतो, मेहनत खूप करतो, पण नशीब साथ देत नाही। जेव्हा नशीब साथ देत नाही ना तेव्हा आयुष्यात काहीच घडत नाही। आत्ता जो उपाय सांगणार आहे त्या उपायासाठी कष्ट आणि मेहनत ही तितकीच गरजेची आहे। मेहनत आणि कष्टासोबत तुम्हाला हा उपाय करायचा आहे, तरच हा उपाय तुम्हाला लाभ देईल। कितीही लाखांचं कर्ज असेल किंवा कितीही हजारोंचं कर्ज असेल, या उपायाने 3 महिन्यांच्या आत तुम्ही कर्जातून मुक्त व्हाल याची मी तुम्हाला 100% खात्री देते। फक्त उपाय जो आहे तो मनापासून संपूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्हाला करायचा आहे। आता जास्त वेळ न घेता काय उपाय आहे, कसा करायचा आहे हे सगळं काही पुढे का, फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला काय करायचं आहे, कुठल्याही सोमवारच्या दिवशी दिवसभरात कधीही हा उपाय तुम्ही करू शकता, सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही। याच्यासाठी काय करायचंय तर सगळ्यात अगोदर तुम्हाला एक तांब्याचा जो आपला तांब्या असतो, हा तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे। या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घालायचंय, सोबत त्या पाण्यामध्ये एक तुम्हाला बेलपत्र घालायचंय। एक सफेद रंगाचा कपडा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये खळखळणारी जी नाणी असतात, म्हणजे 1 रुपयाची, 2 रुपयाची, 4 रुपयाची, 5 रुपयाची, अशी 15-20 नाणी घ्यायची ज्या नाण्यांचा आवाज होईल। ठीक आहे, एका सफेद रंगाच्या कापडात खळखळणारी नाणी, एका तांब्यामध्ये पाणी, त्याच्यामध्ये बेलपत्र घ्यायचे, रक्तचंदन किंवा जे पिवळ्या रंगाचं चंदन असतं हे चंदन तुम्हाला घ्यायचंय। एका वाटीमध्ये किंवा एखाद्या पिशवीमध्ये तुम्हाला थोडीशी भस्म जी असते ही भस्म घ्यायची आहे। याच्यानंतर तुम्हाला 21 बेलाची वेगळी पानं घ्यायची। किती? 21 बेलाची वेगळी पानं आणि मूठभर तांदूळ। ठीक आहे, हे सर्व साहित्य घेऊन महादेवांच्या मंदिरात जायचे। आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही महादेवांचं मंदिर असेल तिथे जा, परगावी असेल तिथे जा, शक्य नसेल तर घराच्याच बाहेर तुळसमाता असेल तिथे एक प्लेट ठेवा आणि तिथे तुम्ही महादेवांची पिंडी बनवली तरीही चालेल। ठीक आहे, घरच्या घरी पण हा उपाय करू शकता किंवा तुम्ही मंदिरात जाऊन हा उपाय केला तरीही चालेल। आता तिथे गेल्यानंतर काय करायचं तर तुम्ही हे जे पाणी घेऊन गेलेलं आहात, तांब्यावर पाणी आणि बेल, तर सगळ्यात पहिले हे पाणी तुम्हाला त्याच्यावरती ओतायचं आहे। समजा तुम्ही घरीच पिंडी बनवलेली आहे तर ते जे बेलाचं पाणी आहे त्याने तुम्हाला यातलं थोडंसं पाणी त्या पिंडीवरती शिंपडायचं आहे। हे करून झालं की त्याच्यानंतर 21 बेलाची जी पानं घेऊन गेलेले आहात ह्यातील प्रत्येक पान हातामध्ये घेऊन इच्छित मनोकामना व्यक्त करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून तुमचं जे कर्ज असेल, कर्जाची जी रक्कम असेल, ही कर्जाची रक्कम तिथे सांगून त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला महादेवांना साकडं घालायचे, प्रार्थना करायची आहे आणि हे
जे बेलाचं पान आहे त्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे। अशी 21च्या 21 पानं तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायची आहेत। हे करून झालं की त्याच्यानंतर तुम्ही जे रक्तचंदन किंवा जे पिवळ्या रंगाचं चंदन आणलेलं असेल ते थोडंसं ओलं करायचं, थोडं पाणी घालून ओलं करायचं आणि पूर्ण पिंडीला ते लावायचं। जर घरीच तुम्ही पिंडी बनवलेली असेल तर घरच्याच पिंडीला तुम्ही ते लावलं तरीही चालेल, ठीक आहे। इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्ही ज्या अक्षदा तिथे घेऊन गेलेले आहात, जे पांढरे तांदूळ आपण तिथे घेऊन गेलेले आहात, हे पांढरे तांदूळ हाताच्या मुठीत घ्यायचे, उजव्या हाताच्या मुठीत घ्यायचे, इच्छा व्यक्त करायची आणि त्या पिंडीवरती हे जे तांदूळ आहेत हे असे अर्पण करायचे, म्हणजे सोडायचे। सोडत असताना जी पण इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची, महादेवांना ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची, पुन्हा एकदा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा। हे करून झालं, इतकं सगळं करून झालं बघा। ही सेवा किंवा हा उपाय करण्या अगोदर सगळ्यात आधी एक दिवा लावायचा आहे। कुठलीही सेवा अग्नीच्या साक्षीने करायची असते, आता ते प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगत नाही बसत, कुठलीही सेवा अग्नीच्या साक्षीने करायची असेल म्हणून सगळ्यात अगोदर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर या सेवांची सुरुवात करायची। इतकं सगळं करून झालं की त्याच्यानंतर जी खळखळणारी नाणी तुम्ही तिथे घेऊन गेलेले आहात, ती नाणी त्या कापडामध्ये तिथे ठेवलेले आहात, तर तुम्हाला समजा ही नाणी आहेत आणि ह्या कापडात ती हे कापड आहे आणि त्याच्यामध्ये खळखळणारी ही नाणी आहेत, तर तुम्हाला अशी ती महादेवांना अशी वाजवून दाखवायची आहेत। या नाण्यांचा आवाज झाला पाहिजे आणि त्या आवाजाने आपले जे महादेव आहेत ते जागृत झाले पाहिजेत। अशा पद्धतीने ही नाणी तुम्हाला अगदी 5 मिनिटभर वाजवत राहायची आहेत। वाजवल्यानंतर पुन्हा एकदा 5 मिनिटं वाजवून झाली की त्याच्यानंतर कर्जातून मुक्त, कारण त्यावेळेस महादेव जे आहे ते पूर्णपणे जागृत अवस्थेत आलेले असतील आणि यावेळेस तुम्ही जे काही म्हणत असाल, जे काही तुम्ही करत असाल, जी इच्छा व्यक्त करत असाल, जी सेवा करत असाल, ते सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचलं जाईल, ठीक आहे। इच्छा व्यक्त करून झाली, कर्जातून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करून झाली की त्याच्यानंतर ही खळखळणारी जी नाणी जी आहेत ते कापड जे आहे ते तुम्हाला पिंडीच्या जवळ ठेवून द्यायचं आहे। महादेवाची जी पिंडी असेल त्या पिंडीला टच करून अगदी लागूनच तुम्हाला हे तिथेच ठेवून द्यायचं आहे आणि तुम्हाला घरी निघून यायचं आहे। त्याच्यानंतर बघा, घरी निघून आल्यानंतर तुमच्या देवघराच्या समोर, तुमचं जे देवघर असेल तर त्या देवघराच्या समोर 2-3 कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आणि घरातल्या 4ही कोपऱ्यांना ह्या कापराच्या ज्या वड्या आहेत त्या ठेवून द्यायच्या आहेत। याने तुमच्या घरात त्या क्षणात आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होईल, घरामध्ये बरकत यायला सुरुवात होईल, केलेल्या कष्टांना नशिबाची साथ मिळत जाईल। हा उपाय तुम्ही प्रत्येक सोमवारी करायचा आहे। असा 3 महिने तरी हा उपाय करायचा आहे, 3 महिने। एखादा सोमवार गेला मासिक धर्माने सुद्धा काळाने तर चालेल, त्याच्या पुढचा धरा, पण 3 महिन्यांनी तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात असंख्य बदल होईल। कर्ज जे आहे ते कुठेतरी कमी होत जाईल, जिथे वर्षानुवर्ष तुम्ही कर्जाच्या ऋणात होतात ते कुठेतरी कमी व्हायला सुरुवात होईल आणि तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात इतका तरी पैसा यायला लागेल की तुम्ही त्या कर्जाचे हप्ते फेडू शकाल। बघा, जेव्हा तुम्ही घरी हा उपाय करत असाल तेव्हा ती खळखळणारी नंतर काय करायची, तर तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही कुठली दुसरी मंदिरं असतील तर तिथे जाऊन त्या देवांच्या चरणांच्या जवळ ठेवू शकतात, किंवा मग तुमच्या आजूबाजूला कुठे जर छोटी मुलं, लहान मुलं असतील तर त्यांना तुम्ही ही नाणी दिली तरीही चालतील। फक्त हा उपाय जो आहे तो तुम्हाला प्रत्येक सोमवारी करायचा आहे, पण 3 महिने करायचा आहे। 3 महिन्यांच्या आत जे जे रिझल्ट येतील ना ते मला या व्हिडिओला कमेंट करून आवर्जून कळवा। त्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हो।